नागपूरच्या इमामवाडा बस आगारातून चक्क 1,53,00,000 रुपये किमतीची एसटी महामंडळाची शिवाई इलेक्ट्रिक बस चोरीला गेल्याची एक अत्यंत अजब आणि थरारक घटना समोर आली आहे। सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देत मध्यरात्रीच्या सुमारास पळवलेली ही हायटेक बस अखेर अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी चोरासह ताब्यात घेतली आहे। अटक करण्यात आलेल्या आंतरराज्य चोराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याची चोरी करण्याची पद्धत ऐकून स्वतः पोलीस अधिकारीही अवाक झालेत। मध्यरात्री 3:30 वाजता ही बसच चोरली। 1 जुलै रोजी गुरुवारी मध्यरात्री 3:30 वाजताच्या सुमारास नागपूरच्या इमामवाडा बस स्थानकातील चार्जिंग स्टेशनवर MH51/BZ8258 क्रमांकाची शिवाई ई बस चार्जिंगसाठी उभी होती। यावेळी तेलंगणातील एका अट्टल चोरानं संधी साधून ही 1.5 कोटींची बस थेट तिथून पळवून नेली आणि अमरावतीच्या दिशेनं सुसाट निघाला। सकाळी 9 वाजेपर्यंत बस आगारात न दिसल्यानं सुरक्षा रक्षक सुरेंद्र मिश्रा यांनी आगार व्यवस्थापक इम्रान पटेल यांना माहिती दिली। एसटी महामंडळाची हक्काची बस गायब झाल्यानं नागपूर पोलीस आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली। एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे। बस चोरीला गेल्याचं समजताच नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ इंटरनेटवर या इलेक्ट्रॉनिक चिपच्या माध्यमातून बसचे रिअल टाइम लोकेशन ट्रॅक केलं। जेव्हा ती बस अमरावती हायवेवर असल्याचं स्पष्ट झालं तेव्हा नागपूर कंट्रोल रूमनं तातडीनं अमरावती पोलिसांना अलर्ट केले। दरम्यान अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदा मार्केटजवळ एक संशयास्पद बस उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तसेच बस पळवणारा तरुण गदरे चौकात असल्याची टीम मिळताच राजापेठ पोलिसांच्या डीबी पथकानं सापळा रचून बससह चोराला बेड्या ठोकल्या। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव विष्णू गणपती निलावर, वय वर्ष 23, राहणार हयतनगर, जिल्हा रंगारेड्डी, तेलंगणा असं आहे। प्राथमिक चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली, पण पुढील तपासात जे समोर आलं त्यानं पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली। या आरोपीनं आतापर्यंत तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून तब्बल 20हून अधिक सरकारी बसेस चोरल्यात। महाराष्ट्रातील नांदेड बस स्थानकावरूनही त्यानं यापूर्वी एक बस पळवली होती।